हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग 2024 पॅटर्न मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पूर्ण सिलेबस डिस्कस करणार आहोत. लाईक या पूर्ण अकॅडमिक इयरमध्ये दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट असणार आहे, कोणते सब्जेक्ट तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. तो चला मग स्टार्ट करूया. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. तो चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट वन तर सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे सॉलिड मेकॅनिक्स, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सॉम पण म्हणलं जातं किंवा एस एम पण म्हणलं जातं. लाईक एस एम मध्ये सॉलिड मेकॅनिक्स किंवा सॉम मध्ये पण सॉलिड मेकॅनिक्स. शॉर्ट फॉर्म मध्ये आपण सॉम एस एम म्हणू शकतो. त्याला 30 मार्काची इंटरनल एक्झाम असणार, जी की कॉलेज लेवलला होणार, त्याला सीसी एक्झाम असं म्हणतात. त्यानंतर 70 मार्क्सची एनसेम एक्झाम होणार. असं 100 मार्क्सचं या सब्जेक्टला पूर्ण वेटेज आहे. त्यापैकी ह्या सब्जेक्टला क्रेडिट असणार आहे 3. त्यानंतर आपला दुसरा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स. या सब्जेक्टला पण 30 मार्क्सची कॉलेज लेवलला इंटरनल एक्झाम असणार 30 मार्क्सची, आणि 70 मार्क्सची एनसेम एक्झाम असणार, जी की एसपीपी कडून एनसेम एक्झाम असणार. असा 100 मार्क्सचा या पूर्ण सब्जेक्टचं वेटेज आहे. त्यापैकी 3 क्रेडिट्स या इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टला असणार. त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड मेटलर्जी. सो आपला तिसरा सब्जेक्ट आहे, आपला थर्ड सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड मेटलर्जी. सो यामध्ये या सब्जेक्टला 30 मार्क्सची सीसी एक्झाम असणार, जी की कॉलेज को इंटरनल लेवल असणार, आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार, जे की एसपीपी युनिव्हर्सिटी एसपीपी घेणार, एसपीपी कडून घेणार ते एक्झाम. असं 100 मार्क्स या सब्जेक्टला वेटेज असणार, 100 मार्क्सचा पूर्ण सब्जेक्ट असणार, आणि 3 क्रेडिट्स या सब्जेक्टला असणार. सो 3 क्रेडिट्स या सब्जेक्टला असणार. असे 3 सब्जेक्ट आतापर्यंत आपण डिस्कस केले थर्ड सेमिस्टर मधले. पहिला आहे सॉलिड मेकॅनिक्स, सेकंड आहे इंजिनिअरिंग थर्मोडायनामिक्स, थर्ड आहे इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड मेटलर्जी. त्यानंतर आपला फोर्थ सब्जेक्ट आहे मटेरियल टेस्टिंग अँड कॅरेक्टरायझेशन लॅब. हे एक लॅब आहे, प्रॅक्टिकल लॅब आहे. त्याला प्रॅक्टिकल एक्झाम असणार, जी की 50 मार्क्सची असणार, आणि अशी टोटल त्याला 1 क्रेडिट असणार. त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3. या सब्जेक्टची 30 मार्काची सीसी एक्झाम असणार कॉलेज लेवलला इंटरनल लेवल, आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार, जी की एसपी कडून असणार. अशा 100 मार्क्सचा या पूर्ण सब्जेक्टचं वेटेज आहे. त्यापैकी 3 क्रेडिट या सब्जेक्टला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंटरफेसिंग टेक्नॉलॉजी लॅब असणार, जे की या सब्जेक्टला 50 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम असणार. अशी टोटल 50 मार्क्सची एक्झाम असणार, आणि 1 क्रेडिट या सब्जेक्टला आहे. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह 1 हा सब्जेक्ट आहे तुम्हाला. त्या ओपन इलेक्टिव्ह 1 या सब्जेक्टला 50 मार्क्सची तुमची सीसी एक्झाम असणार, जी की कॉलेज लेवलला होणार, कॉलेज तुमची घेणार, आणि 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार, जी की एसपीबी कडून 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार. अशी 50 मार्क्सची टोटल एक्झाम असणार, आणि क्रेडिट असणार या सब्जेक्टला 2. सो ओपन इलेक्टिव्ह 1 मध्ये तुम्हाला कोणते ऑप्शन आहे? सर ओपन इलेक्टिव्ह 1 मध्ये तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग, डिजिटल फायनान्स, डिजिटल मार्केटिंग असे विविध ऑप्शन आहे. ह्यापैकी एक ओपन इलेक्टिव्ह तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर वर्कशॉप प्रॅक्टिसेस. सो त्यानंतर वर्कशॉप प्रॅक्टिसेस असणार, त्याला तुम्हाला 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम असणार, आणि असं टोटल 25 मार्क्स असणार, आणि त्याला एक क्रेडिट असणार. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन. सो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन ला सो त्यानंतर आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन, ज्यामध्ये तुम्हाला 25 मार्कची सीसी एक्झाम होईल. फक्त सीसी एक्झामच आहे ह्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशनला. ही 25 मार्कची सीसी एक्झाम होईल, जी कॉलेज लेवलला कॉलेजकडून घेतली जाईल. ह्याला एक क्रेडिट आहे. त्यानंतर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज नावाचा एक कोर्स आहे तुम्हाला, ज्याला 15 मार्क्सची सीसी एक्झाम कॉलेज लेवलला होईल, आणि 35 मार्क्सची एंडसेम एक्झाम होईल, जी की युनिव्हर्सिटी एसपी कडून घेतली जाईल. ज्याला तुम्हाला 25 मार्क्सचं टर्म वर्क आहे असं, आणि 25 मार्क्सची ओरल एक्झाम आहे, असं 50 मार्क्सचं कम्युनिटी एंगेजमेंट. सो आता आपण बघितलं की सीसी एक्झाम म्हणजेच कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, जे जनरली असतं तुमचं 30 मार्क्सला, किंवा काही काही सब्जेक्टच्या ह्याच्यामध्ये ते 15 मार्क्सला आहे, काही काही वेळेस 25 मार्क्सला आहे. सो ती सीसी एक्झाम म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, जे की कॉलेजकडून इंटरनल लेवलला घेतलं जातं.
जे काही युनिव्हर्सिटीकडून ती एक्झाम घेतली जात नाही, ती कॉलेज इंटरनल लेवलला ती एक्झाम घेते. सो आणि ओपन इलेक्टिव्ह साठी लाईक ओपन इलेक्टिव्ह मध्ये तुम्ही डिफरंट सब्जेक्ट चूज करू शकता, जसे की इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहे फायनान्शियल अकाउंटिंग, डिजिटल फायनान्स, डिजिटल मार्केटिंग, असे विविध ऑप्शन्स ओपन इलेक्टिव्ह मध्ये ऑप्शन अवेलेबल आहे. सो या ओपन इलेक्टिव्हचे अवेलेबल जे ऑप्शन आहे त्यामध्ये त्यापैकी तुम्ही ओपन इलेक्टिव्ह मधले जे अवेलेबल ऑप्शन आहे त्यापैकी तुम्ही सब्जेक्ट घेऊ शकता. ओपन इलेक्टिव्हसाठी एवढे अवेलेबल ऑप्शन आहे, लाईक फायनान्शियल अकाउंटिंग, डिजिटल फायनान्स, डिजिटल मार्केटिंग एक्सेट्रा. सो आता हे आपण सेमिस्टर 3चे आपले सर्व सब्जेक्ट बघितले. काही सब्जेक्टला सीसी एक्झाम आहे, काही सब्जेक्टला एंडसेम एक्झाम आहे, काही काही एक्झामला काही काही सब्जेक्टला एंडसेम एक्झाम नाही आहे, फक्त सीसी एक्झाम आहे, काही काही सब्जेक्टला फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आणि लॅब मॅन्युअल आहे. सो हे आपण आता डिस्कस केलं. त्याच प्रकारे आता आपण सेमिस्टर 4साठी सेकंड इयरच्या सेकंड इयरचं शेवटचं सेमिस्टर म्हणजे सेमिस्टर 4चे सब्जेक्ट आणि आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तो चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट वन तर तुम्हाला सेमिस्टर 4मध्ये पहिला सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स. त्याच्यामध्ये 30 मार्क्सची तुमची CC एक्झाम असणार कॉलेज लेवलला, इंटरनल लेवलला. 70 मार्क्सची तुमची एंडसेम एक्झाम असणार. अशी टोटल 100 मार्क्सची तुमचं पूर्ण ह्या सब्जेक्टला वेटेज आहे. 3 क्रेडिट असणार तुम्हाला या सब्जेक्टला फ्लुइड मेकॅनिक्सला. त्यानंतर तुमचा दुसरा सब्जेक्ट आहे सेमिस्टर 4मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस 1. त्यामुळे तुम्हाला 30 मार्क्सची CC एक्झाम असणार आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार. म्हणजे 30 मार्कची सीसी एक्झाम जी की कंटिन्युअस इव्हॉल्युशन आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॉल्युशन असा फुल फॉर्म होतो सीसी एक्झामचा, जी की कॉलेजकडून इंटरनल लेवलला घेतली जाणार. आणि 70 मार्कची एंडसेम एक्झाम ही युनिव्हर्सिटीकडून SPB घेतली जाणार. असं टोटल 100 मार्क्सची तुमचं पूर्ण सब्जेक्टचं वेटेज आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस 1 या सब्जेक्टचं. आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहेत ती. त्यानंतर अप्लाइड थर्मोडायनामिक्स. तो थर्ड सब्जेक्ट आहे तुमचा अप्लाइड थर्मोडायनामिक्स. त्यामध्ये 30 मार्कची CC एक्झाम कॉलेजकडून घेतली जाणार आणि 70 मार्कची एंडसेम एक्झाम ही SPB कडून असणार. असं 100 मार्क्सचं वेटेज आहे अप्लाइड थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टला आहे आणि सब्जेक्टला क्रेडिट आहेत ती. सो अप्लाइड थर्मोडायनामिक्स हा सब्जेक्ट आहे आपला. सो 70 मार्क्स की एंडसेम एग्जाम जो कि SPB की तरफ से होती है. ऐसे 100 मार्क्स का वेटेज है इस सब्जेक्ट का अप्लाइड थर्मोडायनेमिक्स का. और इस सब्जेक्ट को क्रेडिट है 3 क्रेडिट. सो 3 क्रेडिट है अप्लाइड थर्मोडायनेमिक्स इस सब्जेक्ट को. उसके बाद थर्मो फ्लूइड इंजीनियरिंग लैब, इसकी प्रैक्टिकल एग्जाम है. 50 मार्क्स की प्रैक्टिकल एग्जाम है. ऐसे टोटल 50 मार्क्स की एग्जाम है आपकी और इस सब्जेक्ट को 2 क्रेडिट्स है. उसके बाद आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग यानी कि AIML. सो AIML की इस सब्जेक्ट की CC एग्जाम है 50 मार्क्स की एंड इस सब्जेक्ट को 2 क्रेडिट है. उसके बाद ओपन इलेक्टिव टू. सो ओपन इलेक्टिव सो ओपन इलेक्टिव टू इसकी भी CC एग्जाम है 15 मार्क्स की, जो कि कॉलेज लेवल पर इंटरनल लेवल पे है, जो कि हमारा कॉलेज लेता है इंटरनल लेवल पे. एंड 35 मार्क्स की एंडसेम एग्जाम है जो कि यूनिवर्सिटी की तरफ से SPQ की तरफ से है. ऐसे 15 मार्क्स की टोटल एग्जाम है. उसके अंदर इस सब्जेक्ट को 2 क्रेडिट्स है. सो ओपन इलेक्टिव टू में आपको कौन से सब्जेक्ट होंगे? सो ओपन इलेक्टिव टू में आपको ऐसे सब्जेक्ट होंगे जैसे कि प्रोजेक्ट मैनेजमेंट, बिजनेस एनालिटिक्स, फाइनेंशियल मैनेजमेंट, ऐसे सब्जेक्ट होंगे. सो ओपन इलेक्टिव टू में आपके लिए ऑप्शन है प्रोजेक्ट मैनेजमेंट, बिजनेस एनालिटिक्स, फायनान्शियल मॅनेजमेंट. तो ऐसे सब्जेक्ट आहे. सो ओपन इलेक्टिव टू हा जो आपला सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक्स, फायनान्शियल मॅनेजमेंट असे काही सब्जेक्ट आहेत त्यापैकी तुम्ही सब्जेक्ट चूज करू शकता, सब्जेक्ट निवडू शकता. सो ओपन इलेक्टिव टू मध्ये तुम्हाला ऑप्शन कोणकोणते? पहिला प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, त्यानंतर बिझनेस अनालिटिक्स आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. अशा सब्जेक्ट पैकी तुम्ही एखादा सब्जेक्ट निवडू शकता. सो आपलं जे ओपन इलेक्टिव टू आहे त्यामध्ये ओपन इलेक्टिव टू मध्ये हे असे सब्जेक्ट आहे, हे सब्जेक्टचे ऑप्शन आहे. त्यापैकी तुम्ही एक सब्जेक्ट चूज करू शकता, लाईक प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, नाही का? सो ओपन इलेक्टिव टू ला 15 मार्चची CC एक्झाम आहे जी की कॉलेज लेवल इंटरनल लेवलला असते आणि 35 मार्चची एंडसेम एक्झाम आहे जी की SPQ घेतं. आणि या सब्जेक्टला अशी टोटल 50 मार्क्सची एक्झाम आहे, 35 मार्चची एंडसेम एक्झाम आणि 15 मार्चची कॉलेज लेवलला इंटरनल CA एक्झाम. आणि या सब्जेक्टला 2 क्रेडिट्स आहेत. त्यानंतर सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग. सो सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग हा जो सब्जेक्ट आहे ह्याला 50 मार्क्सची प्रॅक्टिस
सो सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग हा आपला सब्जेक्ट आहे. सो सॉलिड मॉडेलिंग अँड ड्राफ्टिंग हा आपला सब्जेक्ट आहे. सो या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 50 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. असे टोटल 50 मार्क्स या सब्जेक्टला आणि एक क्रेडिट आहे. त्यानंतर डाटा सायन्स अँड AI आहे. सो या सब्जेक्टला पण 50 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आणि असे टोटल 50 मार्क्स या सब्जेक्टला आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे एक क्रेडिट आहे. त्यानंतर मॉडर्न इंडियन लँग्वेज ह्यामध्ये या सब्जेक्टला ट्युटोरियल आहे एक आणि अशी ह्या सब्जेक्टला 50 मार्क्सची टर्म वर्क आहे. ह्या सब्जेक्टला काही एक्झाम नाही आहे, सिर्फ राईट अप सबमिशन असं टर्म वर्क आहे 50 मार्क्सचं मॉडर्न इंडियन लँग्वेज. आणि या सब्जेक्टला ट्युटोरियलला एक क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला एक क्रेडिट आहे. असे 2 क्रेडिट्स आहे मॉडर्न इंडियन लँग्वेजमध्ये. आणि त्यानंतर आपला आहे इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यानंतर आपला सब्जेक्ट येतो इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट. सो ह्या इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये आपल्याला 50 मार्क्सची CCA एक्झाम आहे. अशी टोटल 50 मार्क्सची एक्झाम आहे. आणि 50 मार्क्सची CCA एक्झाम आहे. अशी टोटल 50 मार्क्सची एक्झाम आहे आणि ह्या सब्जेक्टला 1 क्रेडिट आहे. त्यानंतर आपला शेवटचा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल सायन्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. या सब्जेक्टला 15 मार्चची CCA एक्झाम आहे. 35 मार्चची एंडसेम एक्झाम आहे. सो आपला लास्ट सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल सायन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. या सब्जेक्टला आपला 50 मार्चची CCA एक्झाम आहे, 35 मार्चची एंडसेम एक्झाम आहे. असं 50 मार्क्सची एकूण एक्झाम आहे आणि या सब्जेक्टला क्रेडिट आहे 2. सो आय होप तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेकंड इयर 2024 पॅटर्नचे दोन्ही सेमिस्टर यानी की सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट होते, या दोन्ही सब्जेक्टची कोणते एक्झाम CCA एक्झाम असणार आहे, एंडसेम एक्झाम असणार आहे, कोणत्या सब्जेक्टला फक्त CCA एक्झाम आहे, कोणत्या सब्जेक्टला फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आहे किंवा ओरल एक्झाम आहे किंवा फक्त ट्युटोरियल आहे, हे सर्व तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो. आणि आपण आता SPPU सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचे दोन्ही सेमिस्टरचं सर्व सब्जेक्टचं सिलेबस एकदम डिटेलमध्ये बघितला. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग 2024 पॅटर्न मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे दोन्ही सेमिस्टरचे सिलेबस तुम्हाला एकदम समजला असेल मी अशी आशा करतो. आणि आय होप की तुम्हाला हे समजलं असेल की सेकंड इयर ऑफ इंजिनिअरिंग 2024 पॅटर्न मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या आपण दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार, कोणत्या सब्जेक्टचा सामोरे जावं लागणार हे आपण बघितलं. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या इंजिनिअरिंग विथ प्रतीक युट्यूब चॅनलवर असे व्हिडिओ आम्ही टाकत असतो, जसे की इंजिनिअरिंग रिलेटेड, इंटर्नशिप रिलेटेड, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी रिलेटेड. सो नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये ह्या चॅनलचा फायदा होईल. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओ.